A is equal to BT plus CT square, BT plus CT square plus DT cube plus E by T square आहे ना, E by T square plus F by T cube, F by T cube. हा एक फर्स्ट प्रॉब्लेम आहे. आणि सेकंड प्रॉब्लेम आहे, find the dimension of S where S is equal to H R rho G upon 2 cos theta. Okay. हॅलो हॅलो. ओके, पहा लक्ष द्या. तर याच्यामध्ये सुरुवातीला फर्स्ट एकदा रिव्हिजन करूया. फिजिकल क्वांटिटीज कशाला म्हणायचं? फिजिकल क्वांटिटीज विच यूज्ड इन फिजिक्स फॉर एक्सप्रेशन और लॉ और प्रिन्सिपल एक्सप्लेन करण्यासाठी ज्या क्वांटिटीज यूज करतो आपण त्याला फिजिकल क्वांटिटी म्हणायचे. टू टाइप बेसिकली, बेसिक क्वांटिटीज आणि डिराइव्ड क्वांटिटीज. या फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे फंडामेंटल आणि बेसिक, ठीक आहे, त्या 7 आहेत आणि त्याच्यापासून डिराइव्ह झालेल्या डिराइव्ड क्वांटिटीज म्हणतात. 2 आपण वेगळ्या केलेल्या आहेत, सप्लिमेंटरी क्वांटिटीज, ज्या की अँगल आणि सॉलिड अँगल, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल, ज्यांना की युनिट आहे पण डायमेन्शन नाही. सहसा युनिट असले की डायमेन्शन असतं, पण या 2 क्वांटिटीज युनिट आहेत पण डायमेन्शन नाहीये. पण युनिट नसताना सुद्धा डायमेन्शन आहे अशी एखादीही केस पॉसिबल नाही. तर डायमेन्शन म्हणजे आपण फंडामेंटल जे युनिट आहे त्याचा पॉवर रेज करतो, बरोबर आहे. मग डायमेन्शन मध्ये पॉईंट लक्षात ठेवले की आपण कसे ठेवले की डायमेन्शन डज नॉट डिपेंड अपॉन सिस्टम ऑफ युनिट. सीजीएस असेल, एमकेएस असेल, एसआय असेल, डायमेन्शन सेम असतं. सिस्टमच्या युनिटच्या सिस्टमवरती डिपेंड नसतं. प्युअर नंबर किंवा प्युअर रेशो याचं डायमेन्शन नसतं, याला डायमेन्शन नसतं. एक्सपोनेन्शियल लॉगरिथम फंक्शनला डायमेन्शन नसतं. 2 क्वांटिटी जेव्हा ऍड किंवा सबट्रॅक्ट करतो तेव्हा डायमेन्शन सेम असलं पाहिजे. त्याच्यानंतर काय पाहिलं अजून? त्याच्यानंतर पटकन 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 त्याच्यानंतर अजून 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 काय काय पाहिलं? हा, 2 क्वांटिटीचं डायमेन्शन सेम असू शकतं पण फिजिकल क्वांटिटीज वेगवेगळ्या असू शकतात. मग त्याच्यानंतर आपण युजेस ऑफ डायमेन्शन पाहत आहोत. आणि युजेस ऑफ डायमेन्शन मध्ये पहिले यूज म्हणजे प्रिन्सिपल पाहिलं तुम्ही, होमोजेनिटी प्रिन्सिपल ऑफ डायमेन्शन, बरोबर आहे. होमोजेनिटी प्रिन्सिपल म्हणजे इक्वेशन मध्ये इच टर्मचं जे डायमेन्शन आहे ते सेम असलं पाहिजे. आणि त्याच्यावर डिस्कशन चालू आहे आपलं की होमोजेनिटी प्रिन्सिपल म्हणजे इच टर्मचं डायमेन्शन सेम असलं पाहिजे. या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मचं डायमेन्शन सेम असलं पाहिजे. आणि मी हे सांगितलं होतं की ए हे डिस्टन्स आहे, म्हणजे एचं जे डायमेन्शन आहे, एचं डायमेन्शन काय असलं पाहिजे? एल असलं पाहिजे, राईट. तर त्याच्यानंतर पहा, एचं डायमेन्शन जर एल असेल तर बी इंटू टी याचं डायमेन्शन सुद्धा एल असलं पाहिजे. देअरफॉर बीचं डायमेन्शन जर असेल काढायचं असेल तुम्हाला तर एल अपॉन हे टाइम इकडे डिवाइड होणार. टाइमचं डायमेन्शन डायरेक्ट टी घेऊया, म्हणजे L1 t minus 1 इट इज डायमेन्शन ऑफ क्वांटिटी डी. त्याचप्रमाणे सी चं डायमेन्शन, सी टी स्क्वेअरचं डायमेन्शन परत आपल्याला एल पाहिजे. देअरफॉर डायमेन्शन ऑफ सी इज इक्वल टू हे एल आहे आणि हे टी स्क्वेअर डिवाइड केला आपण टाइमला, डायरेक्ट टाइमचं फंडामेंटल युनिट वापरूया आणि हे L1 आणि t minus 2 अशाच पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट केलं असेल, बरोबर आहे का नाही? तर या पद्धतीने तुम्ही डीचं काढणार. डीचं काय येतं? L1 t minus 3 येतं. आणि जर ईचं काढायचं असेल ई बाय टी स्क्वेअर आहे, सो ई बाय टी स्क्वेअर याचं डायमेन्शन आलं. डायमेन्शन ऑफ ई इज इक्वल टू एल इंटू हे टी स्क्वेअर काय होणार आहे आता? मल्टिप्लाय होणार आहे. देअरफॉर L1 T2 इट इज द डायमेन्शन ऑफ E and lastly dimension of F. Similarly we can write L1 T3. yes or no? आलेत का पहा, सोडवायला पाहिजे त्याच्या आधी, आहे का नाही?
यस और नो मध्ये रिप्लाय पाहिजे आपल्याला. आपल्याला लेटर सांगितलेले आहेत, यसला सिम्पली यस लेटर टाईप करायचंय, नोला एन टाईप करायचंय. व्हेरी गुड. ठीक आहे. ओके. व्हेरी गुड. तर पहा, लक्ष द्या. तर याच्यानंतर आता कळलं तुम्हाला की इक्वेशन मध्ये इक्वेशन दिल्या असतात, त्याच्यातल्या सर्व याचं डायमेन्शन कसं काढायचं आहे. ठीक आहे. इक्वेशन दिल्यानंतर कोणत्याही क्वांटिटीचं आता डायमेन्शन कसं काढायचं ते आपल्याला माहिती झालं पाहिजे. तर त्याच्यानंतर पहा की सरफेस टेन्शन ही एक क्वांटिटी आहे. मी परत सांगितलंय की इथे तुम्हाला फॉर्म्युले भरपूर पाहायला भेटतील. तर नवीन फॉर्म्युले किंवा जास्त फॉर्म्युले पाहून घाबरण्याची काहीही गरज नाही. हा इंट्रोडक्टरी चॅप्टर आहे. जेवढे फॉर्म्युले दिलेत आपल्याला तेवढे आपल्याला एका चॅप्टर मध्ये पाहायचे आहेत. त्याला आता पाठ करायची काही गरज नाही, होणार पण नाहीत आणि ट्राय पण करायचा नाही. सो याला कोणती क्वांटिटी आहे, कशासाठी आहे, कोणत्या चॅप्टर मध्ये आहे विचार करायचा नाही. आपल्याला फॉर्म्युला सांगितला ना, एस इज इक्वल टू एच आर रो जी अपॉन 2 कॉस थिटा. डायमेन्शन ऑफ एस काढण्यासाठी एच म्हणजे डिस्टन्स आहे, डायमेन्शन येणार एल. आर म्हणजे रेडियस, परत डिस्टन्स आहे, डायमेन्शन येणार एल. डेन्सिटीचं डायमेन्शन काय आहे? डेन्सिटीचं डायमेन्शन काय आहे? राईट. L1 T minus 2 मास अपॉन वॉल्यूम. T minus 2 का minus 3 रे अनिकेत? डेन्सिटीचं. कशाचं डायमेन्शन सांगितलं तू? ओके, MT minus 3, कारण डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मासचं M आणि व्हॉल्यूमचं L minus 3. T minus 3 नाही रे. T minus 3 का म्हणताय? राईट ज्ञानेश्वरी, राईट. पहा, लक्ष द्या. चे डायमेन्शन सांगितले. ओके, काही जणांनी. ठीक आहे. एम एल मायनस 3 साधना. राईट. आदित्य एकदा चेक कर. T minus 3 नाहीये. विनायक T minus 3 नाही. एम T minus 3. ज्ञानेश्वरीने पण तिथे एल टाकायचं असेल. T0 लिहिले तिने पुढे. ठीक आहे. एम एल मायनस 3. राईट रितेश. ओके प्रियंका. ठीक आहे. तर हे डेन्सिटीचं झालं. आणि परत जी म्हणजे ऍक्सेलरेशन आहे. जी म्हणजे काय आहे? ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचं डायमेन्शन परत मीटर पर सेकंड स्क्वेअर, दॅट इज एल आणि टी मायनस 2 अपॉन कॉस थिटाचं डायमेन्शन. कॉस थिटाचं डायमेन्शन. कॉस थिटाचं डायमेन्शन डायमेन्शनलेस. व्हेरी गुड. राईट. डायमेन्शनलेस. तर आता एवढंच करायचं आपल्याला. तर पहा, राईट राईट. तर एल चे पहा किती आलेत. एलचा हा 1 प्लस 1 मायनस 3 प्लस 1. 1 प्लस 1 प्लस 1 हे पूर्ण हे झालं. हे प्लस 3 मायनस 3, बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर एमचं इकडे पण लिहिलं तरी चालतं. एमचं किती आहे? 1 आहे. एल आणि टीचं पहा मायनस 2 आहे. सो M1 L0 T minus 2, or we can write directly M1 T minus 2. ओके, तुम्ही याचे डायमेन्शन सांगत होता. यस, राईट. तर आता थोडंसं अजून प्रॉब्लेम करूया याच्यावरती. फॉर एक्झाम्पल पहा, काल एक सुमितने डाऊट विचारला होता, तुम्ही सोडवताना तुम्हाला भेटला असेल पुस्तकामध्ये, की एल बाय आर, डायमेन्शन ऑफ एल बाय आर हे विचारलं होतं तुम्हाला. आता हे तुम्हाला माहिती नाही. इलेक्ट्रिसिटी, करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर मध्ये याला टाइम कॉन्स्टंट म्हणतात. याचा फॉर्म्युला होणार आहे. मग इथं विचारताना कसं विचारलं आपल्याला? डायरेक्ट याचं डायमेन्शन विचारलं. तिथे तुम्हाला रिलेशन दिलं नाहीये. बोर्डचं क्लिअर दिसत नाहीये. का दिसत नाही बोर्डचं क्लिअर?
काय होतंय प्रॉब्लेम? ब्राईट होते ना थोडस. ओके ठीक आहे, थोडस ब्राईट होते. तर आजचा एक दिवस ऍडजस्ट करा, आजचा एक दिवस खरं सांगतोय आता उद्यापासून नो टाइम लिमिट आणि नो ब्राईट डार्क. बरोबर आहे? ठीक आहे, उद्यापर्यंत होईल आपलं क्लिअर. आजचं तुमचं 11चं संध्याकाळचं लेक्चर आहे ना, तोपर्यंतच क्लिअर करतो मी शक्यतो तरी. पण नेक्स्ट लेक्चरला आपल्या असं नसणार, हे झिकझिक 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 असं पण नसणार आणि टाइम लिमिट पण काढायचं आपल्याला. ठीक आहे, फ्रंट साइज बड़ी करो सर. फ्रंट ओके, फॉन्ट साइज क्या? ठीक है, थोड़ा सा बड़ा लिखता हूं मैं. ओके ठीक आहे. तो पहा, लक्ष द्या की L/R हे तुम्हाला विचारलेलं आहे. L/R की काय असतं L/R? हे टाइम कॉन्स्टंट असतं. हे तुम्हाला अजून झालेलं नाहीये, पण हे टाइम कॉन्स्टंट म्हणजे याचे डायमेन्शन ऍज इक्वल टू टाइम असले पाहिजे. याचे डायमेन्शन ऍज इक्वल टू टाइम असलं पाहिजे. ठीक आहे, बर. तर मला L चे किंवा R चे डायमेन्शन काढायचे. तर R चे डायमेन्शन काढता येतील का तुम्हाला? जेवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत तेवढ्या, मी काही न सांगता. रेजिस्टन्सचे डायमेन्शन आपण पहा, काल पोटेन्शियलचे डायमेन्शन काढले होते व्ही चे. व्ही चे डायमेन्शन काढले होते आपण. अरे देवा, असं का करतोस र माझ्या सोबतच? व्ही चे डायमेन्शन काल काढले होते आपण. व्ही इज इक्वल टू असतं आय इंटू आर. ओम्स लॉ. V is equal to I into R. Therefore, dimension of resistance is equal to dimension of potential upon dimension of current. Dimension of current तरी माहिती आहे, dimension of potential टाकत आहात तुम्ही. ठीक आहे, तर याच्यावरून तुम्हाला डायमेन्शन ऑफ रेजिस्टन्स, हे डायमेन्शन कशाचे टाकले तुम्ही सर्वांनी? रेजिस्टन्स टाकले का डायरेक्ट, का पोटेन्शियल टाकलं? M1 L2 T minus 3 A minus 2. ओके, M1 L2 T minus 3 A minus 2. ओके, हे रेजिस्टन्स डायमेन्शन असलं पाहिजे याच्यामध्ये. का पोटेन्शियलचं टाकला वरी कोणी? ओके राईट, रेजिस्टन्स टाकलं. ओके ठीक आहे, राईट. तर डायरेक्ट रेजिस्टन्स काढलेलं आहे बऱ्याच जणांनी. इथे पहा की पोटेन्शियलचं तुम्हाला काढलं होतं आपण. काल पोटेन्शियलचं कसं काढलं होतं? V इज इक्वल टू W/Q, वर्क किंवा एनर्जी अपॉन चार्ज, या रिलेशन काढलं होतं. करंटचं माहितीये, त्याच्यावरून तुम्ही रेजिस्टन्सचं काढू शकता. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सर्वांनी काढलेले जे काही राहिले त्यांनी पहा, ट्राय करा पोटेन्शियल आणि याचं लगेचच. मी नेक्स्ट प्रॉब्लेम देतो तोपर्यंत. हा प्रॉब्लेम क्लिअर आहे. L/R हा टाइम कॉन्स्टंट आहे, सध्या तरी एवढंच लक्षात ठेवायचं. L/R इट इज अ टाइम कॉन्स्टंट. अजून कुठेतरी येऊ शकतं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी. अरे युजेस आपण सगळे क्लिअर करायचे का याच्यावरतीच प्रॉब्लेम पाहिजे? जे डायमेन्शनचे युजेस आहेत तर पहा, लक्ष द्या. सेकंड यूज बघूया आपल्याला कसं त्याच्यावरती प्रॉब्लेम. अजून एक प्रॉब्लेम घेतो नाहीतर इक्वेशन वरती. ठीक आहे, पहा आता वेबर वगैरे युनिट वगैरे टाइम कॉन्स्टंट जसं म्हणलंय, वेबर जसं म्हणलंय मी, ते तुम्हाला अजून माहिती नाही, त्याच्यामुळे कन्फ्युज नका होऊ. ठीक आहे, या चॅप्टरला सहसा फिजिक्सचा पहिला चॅप्टर असतो.
आपल्याला नवीन 12वी 11वी एकदम एक्साइटेड मध्ये सुरू करतो. मग सर हळूहळू सांगत असतात, थोडस पुढे जावं वाटतं. आपण थोडेसे पुढचे क्वेश्चन बघतो. सर्व आपण कुठल्या तरी तिसऱ्याच जगात आलोय असं वाटतं आपल्याला. आणि मग तोपर्यंत आपले एक्साइटमेंट संपून जातं आणि आपले स्वप्न हळूहळू स्वप्न कधी संपू द्यायचे नसतात, कारण आपले स्वप्न हे एका दिवसात पडलेले नाहीयेत. बरोबर आहे का नाही? स्वप्न म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणायचं, गोल्स. गोल्स, स्वप्न आणि गोल्स मधले म्हणजे ड्रीम्स आणि गोल्स मध्ये फरक माहितीये ना तुम्हाला? ड्रीम्स आणि गोल्स मध्ये फरक माहितीये का? ओके, पहा याच्यामध्ये हे केमिस्ट्री मध्ये खूप तुम्हाला फेमस इक्वेशन आहे, वॅन्डरवॉल्स इक्वेशन, किंवा याला आयडियल गॅसचं इक्वेशन म्हणतात. काय आहे पहा, P प्लस A बाय V स्क्वेअर इंटू V मायनस B इज इक्वल टू R इंटू T. R हा गॅस कॉन्स्टंट आहे, रेजिस्टन्स नाही. ठीक आहे, R हा गॅस कॉन्स्टंट आहे, रेजिस्टन्स नाही. तर आपल्याला A आणि B चे डायमेन्शन काढायचे. A आणि B चे डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचे आहेत. ट्राय टू फाइंड डायमेन्शन ऑफ A अँड B. नाही, लय चमकायला. P हे प्रेशर आहे, V हे व्हॉल्यूम आहे. P हे प्रेशर आहे, V हे व्हॉल्यूम आहे. B इज इक्वल टू V. असं नाही रे सांगायचं तुम्हाला, असं विनायकला जरासा. ठीक आहे, माझा क्वेश्चन पहा, माझा क्वेश्चनच बदलून द्यावा लागेल. Find the dimension of A by B. क्वेश्चन पहा चेंज झाला आपला. Find the dimension of A by B. तर डायन काय रे आदित्य? डायन काय, सेंटीमीटर स्क्वेअर. डायन कशाला आणली आता इथं? Find the dimension of A by B. ओके, याचं सांगतायत, बीचं सांगतायत. ठीक आहे, ए बाय बीचं डायमेन्शन येईल. मग याचं आणि बीचं सांगत असेल तर सर्वात पहिले तुम्हाला बीचं लवकरात लवकर भेटलं आहे का नाही? कारण व्हॉल्यूम मधून बी मायनस केलं म्हणजे बीचं, व्हॉल्यूम मधून बी मायनस केलं, मायनस किंवा प्लस करण्यासाठी सेम फिजिकल क्वांटिटी असल्या पाहिजेत. याचाच अर्थ सेम डायमेन्शन असले पाहिजेत. सेम डायमेन्शन म्हणजे जे व्हॉल्यूमचे डायमेन्शन आहे, व्हॉल्यूमचं डायमेन्शन काय आहे? मीटर क्यूब असतं, म्हणजे L3 आहे. ते डायमेन्शन आपल्याला बीच असलं पाहिजे, म्हणजे इथे लिहिलं मी L3 बीच. आणि एचं डायमेन्शन कसं असलं पाहिजे? ही क्वांटिटी या प्रेशर मध्ये ऍड केलेली आहे. Therefore dimension of pressure is equal to dimension of A by B square, right? And therefore पहा, A चं डायमेन्शन जर मी लिहिलं तर A चं डायमेन्शन काय येतं पहा, हे A, तर इकडे P चं डायमेन्शन आणि हे B स्क्वेअर काय होईल? मल्टिप्लाय होईल. P चं डायमेन्शन, P काय आहे? प्रेशर आहे, प्रेशर. प्रेशरचं डायमेन्शन, प्रेशरचा फॉर्म्युला बेसिक फोर्स अपॉन एरिया. पण मी काय सांगितलंय तुम्हाला, सिंपल राहण्यासाठी फोर्स, एनर्जी, प्रेशर, पॉवर, ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, अशा ज्या सिंपल गोष्टी आहेत, याचं
डायमेन्शन पार्ट असायला हवं. ठीक आहे. तर प्रेशरचं डायमेन्शन फोर्स अपॉन एरिया जर तुम्ही केलं तर याचं डायमेन्शन फोर्सचं असतं M1 L1 T-2 आणि याच्यावर जर एरिया केला तर हे L -1 होणार आणि T-2 होणार आणि V स्क्वेअर व्हॉल्यूमचं डायमेन्शन आहे. व्हॉल्यूमचं डायमेन्शन आहे काय आहे व्हॉल्यूमचं डायमेन्शन L3 आणि त्याचा स्क्वेअर करायचंय L3 चा स्क्वेअर. मग L3 चा स्क्वेअर हे L6 होईल का L9 होईल. इथे L3 टू द पॉवर 2 किंवा याचा स्क्वेअर आहे. तर इथं सांगा मला फक्त एवढं सांगा एवढं. बरेच जण हे टाकतायत ठीक आहे पण हे काय होणार व्हेरी गुड L6 व्हायला पाहिजे. असं नका 3 चा स्क्वेअर नका करू ठीक आहे. M1 L-1 T-2 and L6. सो फायनल ए चं डायमेन्शन काय येतंय पहा M1 हे +6 मायनस म्हणजे L5 आणि T-2 आणि मग हे जर इथं टाकलात तुम्ही तर M1 L5 T-2 तर हे पहा काय होतं फायनल डायमेन्शन M1 L2 T-2 आलं का पहा बरं M1 L2 T-2 आलं का कोणाकोणाचं आलंय चेक करतो मी ठीक आहे. M1 L2 T-2 राईट. रितेश आदित्य अनिकेत जान्हवी येच MLT4 कसं आलं रे नाही सुमित पहा कुठे मिस्टेक झाली. अनुजा बरोबर आहे. A/B साधना राईट. डायमेन्शन इज M1 L4 T-2. रितेश नाही आहे कशाचं टाकलंय हे पण हे दिसत नाही मला व्यवस्थित. हे डायन काय टाकलं काय माहिती. ओके ठीक आहे. बऱ्याच जणांनी दिलंय पण काय चुकलंय ते पहा. जर काही चुकलं असेल काही लिहायचं असेल तर लिहून घ्या. काही प्रॉब्लेम असेल तर याच्यात विचारू शकता. क्लिअर आहे. येस किंवा नो रिप्लाय करा. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचं का पहा. येस किंवा नो परत. क्लिअर आहे राईट व्हेरी गुड. राईट व्हेरी गुड. तर पहा लक्ष द्या त्याच्यानंतर आपल्याला एक फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू C into M into K where F is a frequency where F is a frequency, C is a dimensionless quantity, C is a dimensionless quantity, M is a काय दिलंय मास दिलंय M मास दिलंय आणि त्याचा पॉवर X आहे म्हणे आणि K चा पॉवर Y आहे. K चा पॉवर गेलं ते तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय. पहा फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन एम इज मास दिलेला आहे आणि के काय घ्यायचे पहा स्प्रिंग कॉन्स्टंट. पहा लक्ष द्या
के हे स्प्रिंग कॉन्स्टंट. आता परत तुम्हाला स्प्रिंग कॉन्स्टंट माहिती नाहीये, ठीक आहे, पण याला पण आपण एका प्रॉब्लेमच्या रूपामध्ये घेऊया की स्प्रिंग कॉन्स्टंट काय असतं पहा. लक्षात काहीच ठेवायचं नाही. आधी या केचं डायमेन्शन तुम्हीच काढायचंय. कोणत्या रिलेशन काढायचंय? फोर्स इज इक्वल टू असतं के इंटू एक्स असतं, वेअर एक्स इज अ डिस्प्लेसमेंट. तर याच्यावरून तुम्हाला आधी केचं काढा. पहा, दोन प्रॉब्लेम सांगितले म्हणजे मी. के स्प्रिंग कॉन्स्टंट आहे, त्याला घाबरायचं नाही, ठीक आहे. तर फोर्स इज इक्वल टू के इंटू एक्स असतं. तर एक्स इज अ डिस्टन्स आहे, एक्स हा डिस्टन्स आहे, राईट. एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. व्हेरी गुड. हा म्हणजे आपला प्रॉब्लेम म्हणजे चॅप्टर झाला, मायनस साइन लावले आपण म्हणजे, ठीक आहे. तर एक्स के चं डायमेन्शन काढा आधी. के चं डायमेन्शन काय आलं पहा. के इज इक्वल टू फोर्स अपॉन फोर्सचं डायमेन्शन अपॉन एक्सचं डायमेन्शन. फोर्स आहे m1 L1 t मायनस 2 अपॉन एक्स म्हणजे डिस्टन्स दॅट इज L1. सो m1 t मायनस 2. के चं डायमेन्शन आलं m1 t मायनस 2. हा झाला आपला हाफ प्रॉब्लेम. त्याच्यानंतरचा हा प्रॉब्लेम कसा की फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन. चला पटकन फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन. फ्रिक्वेन्सीचं हो राईट. या केचं आलंय m1 t मायनस 2 रितेश, पण फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन t मायनस 1 राईट अनुसार. फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन पर सेकंद असतं. फ्रिक्वेन्सी काय असतं? पर सेकंद. देअरफॉर टी मायनस 1 इज इक्वल टू सी ला तर डायमेन्शन लेस क्वांटिटी दिलं तर काही प्रॉब्लेम नाही. मास, हे मास आहे म्हणजे m1 चा पॉवर x, m1 चा पॉवर x आणि के चा y. के चे डायमेन्शन आले m1 आणि हे t मायनस 2. तर अशा केस मध्ये पहा, लक्ष द्या कसं करायचं, याला सॉल्व्ह कसं करायचंय की इथपर्यंत झालं असेल हे. आता m चे पहा, याचा पॉवर आपल्याला y दिलाय, याचा पॉवर आपल्याला काय दिलाय? y दिलेला आहे. सो इकडे पहा फक्त t चा पॉवर आहे. मग इकडे m चे पॉवर एकीकडे करा, t चे पॉवर एकीकडे करा. इकडे m चा पॉवर पहा, हे 1 चा पॉवर x म्हणजे हे x चालत आणि परत इथे 1 चा पॉवर y म्हणजे हे y आणि मग काय येणार इथे x प्लस y येणार, x प्लस y. आणि टीचं पहा काय आहे, इथं तर काहीच नाहीये, मायनस 2y येणार आणि इज इक्वल टू इकडे काय आहे मायनस 1. तर आता कम्पेअर करायचंय, इकडचा बेस आणि इकडचा बेस सेम असला पाहिजे. देअरफॉर पहा, इकडे m चा पॉवर किती आहे 0, इकडे m चा पॉवर किती आहे 0, इकडे किती आहे x प्लस y आहे, इकडे किती आहे x प्लस y. देअरफॉर x प्लस y इज इक्वल टू 0 आणि इकडे t चा पॉवर मायनस 2y आहे, मायनस 2y इज इक्वल टू इकडे किती आहे मायनस 1. x आणि y च्या व्हॅल्यू सांगा मला. क्लिअर. अशा प्रकारचं पहिलं एक्झाम्पल घेतलंय आपण, पॉवर x आणि y कन्सिडर करून कॅल्क्युलेट करायचं. राईट. 1/2 x आणि y दोघांची व्हॅल्यू 1/2 इथे कमी आहे, मायनस 1/2. ओके. y ची 1/2 आणि x ची मायनस 1/2. राईट, ठीक आहे. राईट राईट, व्हेरी गुड. व्हेरी गुड. चलो, तो एक इम्पॉर्टंट अजून एक म्हणजे युजेस मध्ये याच्यावरती प्रॉब्लेम आपण एकत्र अजून घेऊया परत. नो प्रॉब्लेम. व्हेरी गुड. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू आलेली आहे सर्वांना. तर हा फर्स्ट यूज झाला. काय झाला यूज की इक्वेशन आपल्याला वेदर करेक्ट आहे का नाही ते आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, हे कोणाचं प्रिन्सिपल आहे डायमेन्शनचं, यानुसार सांगू शकतो. तर सेकंड पॉइंट मध्ये लिहायचंय आपल्याला. सेकंड पॉइंट मध्ये काय लिहायचंय पहा की वी कॅन फाइंड, यूज मध्ये पहा की
वी कॅन फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर और कन्व्हर्जन ऑफ युनिट असं पण युजेस मध्ये डायरेक्ट लिहू शकता. सेकंड यूज काय आहे की कन्व्हर्जन ऑफ युनिट, कन्व्हर्जन ऑफ युनिट सेकंड यूज. फॉर एक्झाम्पल विथ एक्झाम्पल आपण स्टडी करूया. कोणतं तरी एक्झाम्पल घ्यायचंय आपण. कोणतं कन्व्हर्जन ऑफ युनिट म्हणजे काय की आपल्याला पाहिले की युनिटच्या सिस्टीम वरती डायमेन्शन डिपेंड नसतात. मग सिस्टीम जसे की सीजीएस आहे, एसआय आहे, तर आपल्याला कन्व्हर्जन करायचंय. एक्झाम्पल सहितच समजूया आपण म्हणजे तुम्हाला समजेल. जे की बेसिक एक एक्झाम्पल आहे आपल्याला. फोर्सचे युनिट काय सांगा बरं मला, एसआय आणि सीजीएस. फोर्सचे युनिट माहिती आहेत का, एसआय आणि सीजीएस? फोर्स युनिट जीवन खेडकर कशाला आला बेटा? न्यूटन. राईट अनुजा, ठीक आहे. न्यूटन आहे आणि डायन आहे. एकीकडे न्यूटन आणि दुसरीकडे डायन. तर पाहायचंय आपल्याला एसआय युनिट आहे न्यूटन आणि सीजीएस युनिट आहे डायन. तर एक न्यूटन या किती डायन बरोबर या असतात किंवा एक डायन ते किती न्यूटनला खाऊ शकते हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. तर आता पहा, लक्ष द्या. वी हॅव टू फाइंड 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मेनी डायन. राईट. आता एक्झाम्पल पहा कसं सॉल्व्ह करायचंय. हा माहिती आहे तुम्हाला सर्वांना. अरे वा, व्हेरी गुड. ठीक आहे. पण व्हेरी गुड. अरे बाप रे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओके. तर आपल्याला राईट 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 राईट. तर आपल्याला डायमेन्शनचा यूज करून कसं काढायचं हे पण माहिती आहे तुम्हाला. खूप आधीच अभ्यास करून ठेवला. त्याच्यानं सकाळी उठणं होत नाहीये, त्याच्यानं आम्ही झोपायलो. ठीक आहे. की डायमेन्शनचा यूज करून कसं काढणार. आपल्याला फोर्सचं डायमेन्शन माहिती आहे. बेसिक डायमेन्शन फोर्सचं माहिती आहे. M1 L1 T-2 फोर्सचं डायमेन्शन. तर मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं की त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि त्याचं युनिट या दोघांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि त्याचं युनिट या दोघांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. तर एकाची 1 न्यूटन बरोबर काढायचं आपल्याला. 1 न्यूटन. देअरफॉर N1 इज इक्वल टू काय करूया आपण, N1 इज इक्वल टू काय करणार आहोत, N1 इज इक्वल टू किंवा पहा लक्षात घ्या याच्यामध्ये कसं करणार तुम्ही, असं सांगायचं कसं सांगतो पहा लक्षात घ्या. तर हे फोर्सचं डायमेन्शन आपल्याला माहिती आहे M1 L1 T-2. तर आता पहा N1 इज इक्वल टू काय लिहू शकतो मी, N2 U2 अपॉन U1. नक्की. तर आता पहा आपण N1 म्हणजे न्यूटन, 1 न्यूटन इज इक्वल टू N2 म्हणजे डायन किती आहे ते काढणार आहोत. तर पहा इथे U2 हे युनिट कशाचं आहे, U2 आपण याला कन्सिडर केलं डायन आणि हे न्यूटनला. तर न्यूटनचं बेसिक युनिट आहे एसआय मध्ये किलोग्राम. न्यूटनचं एसआय युनिट माहिती आहे सर्वांना, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, मास इंटू ऍक्सलरेशन. आणि मग सीजीएस युनिट काय येणार, केजीला ग्राम येणार, मीटरला सेंटीमीटर येणार आणि सेकंदला सीजीएस ला सेकंदला युनिट. सीजीएस सेकंदचं युनिट सांगा बरं, चला बरं. हे कळलं का, राईट. सेकंदच नक्की, ठीक आहे. तर आता लक्ष द्या की कन्व्हर्जन कसं करायचंय. कन्व्हर्जन कसं करायचंय पहा. हे N1 इज इक्वल टू, इथे लिहितो मी परत, दिसतं इकडे, ओके ठीक आहे. हे N1 इज इक्वल टू याच्यामध्ये N1 इज इक्वल टू N2 म्हणजे डायन आणि U2 ला काय लिहायचंय, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, केजी मीटर
4 किंवा डायमेन्शन मध्ये लिहा. चला याला काय करूया आपण, डायमेन्शन मध्ये लिहा तुम्ही, अवघड जाईल असं. याला आपण काय करूया, याचे डायमेन्शन M1 चा 1, मीटरला L1 चा 1 आणि याला T1 चा -2. हे 1 का लिहिले मी, SI साठी 1 वापरलंय. SI साठी काय वापरलंय, 1 वापरलंय. SI साठी मी 1 वापरलंय.